कोणाला? गदा भाऊ ना? हो बसा ना तुम्ही. भाऊ बसा, चालेल. अरे काय नाही, एक भाऊ असू दे. आपले ज्येष्ठ भाऊ आहेत, त्यांना परवानगी आहे. छत्रपती शिवाजी महाराज की जय. भवानी. धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज की. राजमाता जिजाऊंना वंदन करतो. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर, क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांना वंदन. हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे आणि धर्मवीर आनंदीगे साहेबांना मनापासून वंदन करतो. आणि व्यासपीठावरील सर्व आमच्या लाडक्या बहिणी आणि एक लाडके ज्येष्ठ भाऊ गजा भाऊ आणि समोर बसलेले सर्व मंत्री, आमदार, खासदार. बघा आज बघा लाडक्या बहिणींची ताकद किती मोठी आहे. मंत्री, खासदार, आमदार सगळे समोर बसले तुमच्या आणि तुम्ही व्यासपीठावर. आज आमच्या लाडक्या बहिणींचा दिवस आहे आणि म्हणून अगदी बघा इकडे खाली फर्स्ट फ्लोर आहे, सेकंड फ्लोर आहे, सगळीकडेच लाडक्या बहिणी एकवटल्या आहेत. या लाडक्या बहिणींचं मी मनापासून स्वागत करतो, मनापासून आपल्याला शुभेच्छा देतो. आणि आज जागतिक महिला दिन आहे. जागतिक महिला दिनाच्या खूप खूप आपल्याला शुभेच्छा. आपल्या सगळ्यांचं मनापासून मी कौतुक करतो, मनापासून अभिनंदन करतो. खरं म्हणजे मी ठाण्यात कार्यक्रमामध्ये होतो. माझ्या बाबांची तब्येत पण ठीक नाही, हॉस्पिटलमध्ये देखील मी जाऊन आलो. इकडे येणार नव्हतो कार्यक्रमाला मी, पण इथली माहिती घेतली. एवढ्या लाडक्या बहिणी जमा आहेत तर बोला आता लाडका भाऊ वंचित राहील आपल्याला भेटण्यापासून, म्हणून मी इकडे आलो. आणि म्हणून आपण म्हणतो लाडक्या बहिणींना, तू शिवदुर्गा, तू रणरागिनी, तू शिवाची भवानी तलवार आहे. लाख संकटे आली तरी डरणार नाही अशी तिची धार आहे. अशा आमच्या लाडक्या बहिणी आहेत. आणि म्हणून श्री गणेश गणपती बाप्पा जसं आपलं आराध्य दैवत आहे, तशी आदिशक्ती दुर्गा ही आपली शक्तीची देवता आहे. आणि म्हणून श्री म्हणजे त्यागाची मूर्ती आहे, परमेश्वराचं रूप आहे. तू आहे म्हणून विश्व आहे, तू आहे म्हणून घराला घरपण आहे, आणि तू आहे म्हणून नात्यातला जिवंतपणा आहे. स्त्री ही माऊलीच असते. कुठल्याही पुरुषाला माऊली होता येत नाही. फक्त संत महात्म्यांनाच माऊली होता आलं. ज्ञानेश्वर महाराजांना माऊली होता आलं. माऊली पदवी मिळवणं सोपी गोष्ट नाही आहे. त्यासाठी कर्तृत्व आहे, त्याग आहे, अगदी संयम आहे, सहन करण्याची शक्ती आहे. या सगळ्यामुळेच माऊली होता येतं. असं माऊली होणं सोपं नाही आहे. आणि म्हणून या सर्व तुम्हा माऊली समोर मी आज नतमस्तक होतो. आपल्या सगळ्यांना मनापासून वंदन करतो. माऊली ही पदवी मिळवणं काय ऐर्यागर्याचं काम नाही आहे. तुम्ही सर्वजण शिवसेनेची ताकद आहात. तुमच्यामुळेच आज राज्यभरात शिवसेनेचा भगवा झंझावात डौलाने सुरू आहे. आणि विधानसभेत देखील, स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये देखील आपण चमत्कार घडवला. आणि म्हणून आपण दाखवलं की वार नाही तलवार आहे, ही समशेरीची धार आहे. अशा प्रकारचं लाडक्या बहिणींचं कर्तृत्व हे दाखवलं. लोकसभेच्या निवडणुकानंतर सगळ्यांना वाटलं होतं की आता काय होणार, परंतु तुमचा लाडका भाऊ हा मुख्यमंत्री होता. आणि मी ठरवलं की माझ्या लाडक्या बहिणींसाठी, मातांसाठी काहीतरी करायचं. कारण शेवटी मी देखील एका शेतकरी कुटुंबातून आलो आहे, एक गरीब सर्वसामान्य कुटुंबातून आलो आहे. मी माझ्या आईची तगमग पाहिली आहे, माझ्या पत्नीची देखील काटकसर पाहिली आहे, माझ्या डोळ्याने पाहिली आहे, त्यांच्या डोळ्यातली कदव मी पाहिली होती. आणि म्हणून मी जेव्हा मुख्यमंत्री झालो
तेव्हा सगळ्यात आधी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना आम्ही सुरू केली, लेक लाडकी लखपती योजना सुरू केली, एसटी मध्ये 50% सवलत आम्ही सुरू केली. मगाशी आपल्या ज्योतिताई वाघमारे यांनी खासदार आहेत, त्या आता ज्योतिताई वाघमारे तुमच्या लाडकी बहिणी खासदार झाली आहे. ज्योतिताईने मगाशी सांगितलं की अनेक योजना आम्ही सुरू केल्या आणि आपल्या नावासमोर आईचं नाव लिहिण्याचा ऐतिहासिक निर्णय तुमचा भाऊ मुख्यमंत्री असताना घेतला. आणि म्हणून आज फक्त मी महिलांच्या बद्दलच बोलेन, का महिला दिवस आहे आणि म्हणून महिलांसाठी बचत गट असतील, त्याला ताकद देणं असेल, या ठिकाणी अनेक योजना आपण सुरू केल्या. उद्योग मंत्री इकडे आहेत, त्यांना बचत गटाला जो काही आपण रिव्हॉल्विंग फंड आहे तो वाढवला, त्यांना फूड ट्रक दिले, त्यांना अनेक योजना. आता DPDC मधून मी परवा 5 का 10 फूड ट्रक दिले आपल्या कोळी भगिनींना. त्यामध्ये मासे कच्चे पण आणि मासे शिजवलेले पण दोन्ही खायला मिळतात. आणि अशा अनेक योजना आज पण काहीतरी केल्यात तुम्ही उदय सामंतजी. आज पण 50 फूड ट्रक आपण देत आहे. या खऱ्या अर्थाने लाडक्या बहिणी योजनामध्ये आपण या रूपाने एक सन्मान त्यांना मिळवून दिलेला आहे. आणि म्हणून मला पद येतात, पद जातात, पुन्हा येतात. बाळासाहेब सांगायचे सत्ता येते, सत्ता जाते, पुन्हा येते, नाव जाता कामा नये, नाव गेलं की पुन्हा येत नाही. आणि तुमच्या एकनाथ शिंदेला सगळ्या पदापेक्षा या महाराष्ट्रातल्या करोडो करोडो लाडक्या बहिणींचा लाडका भाऊ ही मिळालेली ओळख सगळ्या पदांपेक्षा मोठी आहे. आणि म्हणून तुम्ही लाडक्या बहिणी आहात म्हणून तुमचा लाडका भाऊ आहे, याची जाणीव मला आहे. आणि म्हणून मला अभिमान आहे. 2.5 वर्षाच्या काळात जे काम आपण केलं या राज्यामध्ये लाडक्या बहिणींसाठी, मातांसाठी, इथं आंबेडकर बसलेत, आरोग्य विभागाच्या माध्यमातून देखील माता सुरक्षित तर परिवार सुरक्षित. 3 कोटी महिलांची तपासणी केली, कॅन्सरची तपासणी केली. 10,000 महिला त्यामध्ये कॅन्सरने पीडित निघाल्या, पण वेळेवर त्यांची तपासणी केल्यामुळे त्यांचा जीव वाचवण्याचं भाग्य तुमच्या भावाला मिळालं. हे माझं भाग्य आहे. आता देखील आपण शासन आपल्या दारीप्रमाणे आरोग्य आपल्या दारी आपण नेतोय. हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त अनेक उपक्रम आपण सुरू करतोय. त्याच्यामध्ये आरोग्य आपल्या दारी पण आहे. बाकी तर गडकोट किल्ले संवर्धन आणि इतर सगळ्या गोष्टी आहेत, परंतु आरोग्य आपल्या दारीच्या माध्यमातून देखील हॉस्पिटल ऑन व्हील ही एक संकल्पना आम्ही मांडलेली आहे. आज 14 वर्षापर्यंतच्या मुलींना HPVची लस कॅन्सर मुक्त करण्यासाठी ती देखील आपण करतोय. ह्या सगळ्या योजना ज्या आहेत, माता सुरक्षित, कुटुंब सुरक्षित, परिवार सुरक्षित, ही योजना आम्ही राबवली. खऱ्या अर्थाने महिलांसाठी जे कारण महिला आपल्या अंगावर काढतात दुखणं आणि अगदी ओव्हरस्टेज झाल्यावर ते कळतं, मग आपल्या त्या बहिणीला आपल्याला वाचवता येत नाही. आणि म्हणून या ठिकाणी अर्ली डिटेक्शन सगळ्यात महत्त्वाचं आहे. पाणी म्हणून त्याचं डायग्नोसिस लवकर झालं पाहिजे, यासाठी अनेक योजना आम्ही आरोग्य विभागाच्यात. प्रिव्हेन्शन इज बेटर दॅन क्युअर असं आपण म्हणतो. आजार होण्यापेक्षा त्याला पहिलं थांबवा. आणि म्हणून त्यासाठी देखील आम्ही योजना लाडक्या बहिणींसाठी करतोय. महिलांसाठी मगाशी ज्योतिताईंनी तर माझं अर्ध भाषण इथं सांगितलंय. महापौर नव्हते आरक्षण, त्यांना आपण महापौर बनवले. ठाणे, कल्याण, डोंबिवली, उल्हासनगर अनेक ठिकाणी आपण महापौर दिले. महिलांचं आरक्षण नव्हतं, परंतु आम्ही ठरवलं की महिलांना प्राधान्य द्यायचं. त्याचाच भाग या ठिकाणी ज्योतिताईंना तर काय माहीतच नव्हतं. ज्योतिताईंना मी म्हणालो जरा तुम्ही इकडे या, ते लाडकी बहीण योजनेचं जरा आपल्याला नीट करायचं काम. आणि नंतर म्हणालो एक केंद्रातली एक कमिटी आहे,
या कमिटीमध्ये तुमचं नाव टाकायचं आहे म्हणून कागदपत्र द्या. त्यांना काही माहीत नव्हतं बिलकुल. सकाळी जेव्हा त्यांना फॉर्म भरायच्या अगोदर कळलं की माझं हे कागदपत्र राज्यसभेसाठी आपण भरतोय, राज्यसभेसाठी. शेवटी सर्वसामान्यांचं आपण म्हणतो पक्ष शिवसेना. बाळासाहेबांनी 18 पगड जातीला एकत्र केलं. छत्रपती शिवाजी महाराजांनी 18 पगड जातीला एकत्र करून स्वराज्य निर्माण केलं. आणि शिवसेना हे बाळासाहेबांचे विचार घेऊन आपण पुढे चाललोय. आणि म्हणून बाळासाहेबांचं स्वप्न आणि बाळासाहेबांचे विचार काय होते की सर्वसामान्य तळागाळातल्या व्यक्तींना पुढे आणा, काम करणाऱ्या लोकांना न्याय द्या. शिवसेना वाढवणाऱ्या, शिवसेनेला पुढे नेणाऱ्या, शिवसेनेची कामं घरोघर पोचवणाऱ्या, सर्वसामान्य लोकांपर्यंत पोचणाऱ्या कार्यकर्त्यांना बळ द्या. आणि म्हणून शिवसेनेचं लक्ष बरोबर असतं. कोणी मागण्याची आवश्यकता नसते. न मागता त्यांना दिलेलं आहे. त्यांनी मगाशी म्हटलं ते बरोबर आहे. नवस नाही, मागणं नाही, काही नाही, पण त्यांना दिलंय. आज माझी अपेक्षा आहे की शिवसेना राज्य पातळीवर, राष्ट्र पातळीवर अगदी शिवसेनेचा आवाज बुलंद करण्याचं काम या डॉक्टर ज्योती वाघमारे केल्याशिवाय राहणार नाहीत, हा विश्वास एक व्यक्त करतो. आणि म्हणून अशी अनेक उदाहरणं आहेत. मी त्या ठिकाणी आज देणार नाही, मला आणखी कार्यक्रम आहेत. परंतु अशी अनेक उदाहरणं आहेत. माझ्या 3.5-4 वर्षाच्या कारकिर्दीमध्ये माझं प्रत्येक कार्यकर्त्यावर लक्ष असतं. प्रत्येक कार्यकर्ता काय करतो. आता मी माझा शशी जाधव नावाचा शाखा प्रमुख, त्याच्या बायको त्याची दुःखद तिचं निधन झालं, त्याच्या शोक सभेला मी जाऊन आलोय. ती जेव्हा गेली तेव्हा तो तिथं नव्हता. जेव्हा गेली तेव्हा तो काहीतरी पक्षाचं जबाबदारी पार पाडत होता. मी आपल्याला उदाहरण सांगतो. असे कार्यकर्ते माझ्या सोबत आहेत. हीच माझी कमाई आहे, हीच माझी मिळकत आहे, हीच माझी ताकद आहे. मला इथे आठवण आपल्याला करून देतो मी. जेव्हा लोकसभेचा निवडणूक होती आणि लोकसभेचा प्रचार सुरू होता, माझी आई ज्युपिटर हॉस्पिटलमध्ये ॲडमिट होती. आणि गावीत आपला पालघरचा उमेदवार राजेंद्र गावीत घरी येऊन बसला होता. माझे 7 ते 8 सभा पालघरमध्ये लावल्या होत्या. आई माझ्या हॉस्पिटलमध्ये होती, शेवटच्या घटका भोजत होती. पण त्याने सांगितलं तुम्ही आला नाहीत तर माझा पराभव निश्चित आहे. मी गेलो जव्हारच्या घाटामध्ये. मला फोन आला डॉक्टर ठक्करचा, कुठे आहात? मी म्हणालो बाहेर आहे. तुम्ही लवकर जेवढं शक्य होईल तेवढं इकडे पोचा. माझ्या मनात पाल चुकचुकली की आता आई आपल्यात राहिली नाही, राहणार नाही. परंतु त्या 7-8 सभा मी केल्या. माझी आई नव्हती, माझी आई सोडून गेली होती. आलो तेव्हा आई या जगात नव्हती. परंतु मी माझं कर्तव्य पार पाडलं. आई देखील मला सांगायची कर्तव्य, जबाबदारी पार पाडण्यामध्ये कधी कसूर करू नको, तिचा आदेश मी पालन केला. असे अनेक माझा आनंदिगे साहेब गेले, आपत्कालीन आकस्मित गेले. माझ्या कुटुंबातली माझी 2 मुलं, तोही दुःख मी पाहिलेला. परंतु जबाबदारी ही जबाबदारी असते. आणि म्हणून अनेक असे कार्यकर्ते आहेत की जबाबदारी दिलेली चोख पार पाडतात, स्वतःचं काम बाजूला ठेवतात आणि स्वतःचे प्रश्न बाजूला ठेवतात. कधी मला सांगत नाही साहेब माझं हे काम आहे, मला तिकडे जायचं आहे. मी एकदा सांगितल्यानंतर काही बघत नाही. मला नंतर कळतं की त्याची ही अडचण होती, तरी सुद्धा त्यांनी सांगितलं नाही. हे कार्यकर्ते, हे जीवाभावाचे कार्यकर्ते मी गेले अनेक वर्ष माझी साथ देत आहेत. ही खरी म्हणजे ताकद आहे शिवसेनेची. आणि हे शिवसेना हा कार्यकर्त्यांचा पक्ष आहे. शिवसेना कार्यकर्त्याला सन्मान देणारा पक्ष आहे. शिवसेनेमध्ये कार्यकर्ता मोठा आहे. आणि म्हणून शिवसेनेमध्ये कोण मोठा कोण छोटा नाही आहे, हे मी अनेक वेळा आपल्या या महाराष्ट्राने पाहिलेलं आहे. आणि म्हणून मी या ठिकाणी हेही सांगू इच्छितो, पहिल्याच वेळेस आपल्या सर्व खासदारांनी सगळ्यांची इच्छा होती की खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदेने मंत्री व्हावं, पण मंत्री झाला नाही. तो मला म्हणाला की आपल्यातल्या ज्येष्ठाला मंत्री बनवा. ही शिवसेना आहे, ही शिवसेना आहे. याला हिंमत लागते, याला मोठं मन लागतं, आभाळा एवढं मोठं मन लागतं.
आणि वाघाचं काळीज लागतं. हे ऐऱ्या गैऱ्याचं काम नाही. आणि म्हणून आज जी काय लोकप्रियता या एकनाथ शिंदेला महाराष्ट्रामध्ये मिळतेय ती फक्त आणि फक्त या सर्वसामान्य माझ्या कार्यकर्त्यांमुळे, माझ्या लाडक्या बहिणींमुळे, लाडक्या भावांमुळे, या सर्व तमाम महाराष्ट्रातल्या कार्यकर्त्यांमुळे हे सगळं शक्य होत आहे. आणि म्हणून त्याचा मला सार्थ अभिमान आहे, मला आनंद आहे. आणि म्हणून आज लाडकी बहिणी या ठिकाणी सगळ्या लाडक्या बहिणी एकत्र आलेल्या आहेत. महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये लाडक्या बहिणींचं खूप मोठं योगदान आहे. जिजाऊ माँसाहेब असतील, अहिल्यादेवी होळकर असतील, सावित्रीबाई फुले असे असंख्य नावं आपल्या समोर आहेत. त्याने एक कर्तृत्व गाजवलं, या महाराष्ट्रामध्ये काम करून दाखवलं. या आपल्या खरं म्हणजे आता तर नेव्ही, आर्मी, एअरफोर्समध्ये पण देखील लाडक्या बहिणी केल्यात. आम्ही एकदा मोदीजी आले होते सिंधुदुर्गामध्ये, त्या पाणबुडीचं काय म्हणतो त्याला पायलट, एक लाडकी बहीण होती. कॅप्टन. आता तर वैमानिक तर खूप झाले, अंतराळवीर गाजवणाऱ्या महिला आहेत, सगळे आहेत. राष्ट्रपती आपल्या द्रौपदी मुर्मू आहेत. या सगळ्या भगिनी ज्या आहेत आज व्यासपीठावर बसलेल्या देखील भगिनी आपापल्या क्षेत्रामध्ये काम चांगलं करताय. तुम्ही देखील आपापलं काम चांगलं करताय. आणि म्हणून या सगळ्याचा आनंद मला आहे. आणि म्हणून खऱ्या अर्थाने खूप उदाहरणं देता येतील. चांद्रयान, मंगळयान, सूर्ययानाच्या अंतराळ मोहिमांमध्ये देखील शास्त्रज्ञ म्हणून महिला मोलाची कामगिरी बजावतायत. आज आपण आपल्या बहिणी सरहद्दीचं रक्षण करताय, त्याच्यात देखील मोठ्या प्रमाणात आपल्या भगिनी आहेत. आणि म्हणून आता अगदी कचरा वेचकापासून मोठ्या पोलीस अधिकाऱ्यापर्यंत, मोठमोठ्या कंपन्यांचं नेतृत्व करण्यापासून अगदी सगळीकडे आमच्या लाडक्या बहिणी आहेत. लाडक्या बहिणी आता काय कोणालाही कमी समजण्याचं कारण नाही. अंगणवाडी सेविकांपासून ते घरकाम करणाऱ्या महिलांपर्यंत आपल्या सगळ्या भगिनी पोचलेल्या आहेत. आणि म्हणून राजकारण आणि प्रशासनामध्ये अनेक बहिणी काम करत आहेत. आता तर आपल्या स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये 50% आरक्षण आहे ना, पण ते तर 50% पेक्षा जास्ती होतं कधी कधी. कारण आपली बहीण भावाच्या वार्डात उभी राहू शकते, भाऊ बहिणीच्या वार्डात उभा राहू शकत नाही. कारण एखादी लाडकी बहीण चांगलं काम करते आणि तो जेंट झाला वॉर्ड, तर आपण त्या बहिणीचं तिकीट कापत नाही. म्हणजे 1% वाढलं, मग 2% वाढलं, 5% वाढलं. परंतु एक आपल्याला मी सांगतो की लाडके भाऊ पण आहेत तिकडं, ते पण चांगलं काम करतात, वाईट काम करत नाही. पण लाडक्या बहिणींना प्राधान्य देण्याचं काम आपण करतो. देशाचे लोकप्रिय प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजींनी देखील देशातील महिलांना अनेक योजना दिल्या, आत्मनिर्भर केलं, त्याचबरोबर आत्मसन्मान मिळवून देण्याचंही काम त्यांनी केलं. आणि म्हणून या महाराष्ट्रात देखील मोठ्या प्रमाणावर आपण काम करतोय. अनेक योजना, उज्ज्वला योजना, बेटी बचाओ बेटी पढाओ, हर घर जल, हर घर शौचालय, असे अनेक 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 महिलांची बँकांच्या बँकांमध्ये खाती नव्हती, ती खाती उघडली. ड्रोन दीदी, लखपती दीदी, या अनेक योजना या ठिकाणी केंद्राने देखील मोदीजींनी सुरू केल्या. आणि म्हणून महिलांचं आयुष्य बदलणाऱ्या अशाच असंख्य निर्णय जे आहेत गेल्या 4 वर्षात आपल्या महायुती सरकारने घेतले महाराष्ट्रामध्ये, याचा देखील आनंद आणि अभिमान आहे. आणि मी 2.5 वर्ष काम करत होतो त्यावेळी अनेक योजना केल्या. आता देवेंद्रजी आहेत, त्याही वेळेत अनेक योजना या ठिकाणी पुढे जात आहेत. आज परवाचं जे अर्थसंकल्प पाहिला त्यामध्ये देखील महिलांसाठी मोठ्या योजना आपण ठेवल्या. शेतकऱ्यांसाठी कर्जमाफीसारखी आपण निर्णय घेतला. अशा सर्व योजना या ठिकाणी आपण राबवतोय. आणि म्हणून लाडकी बहीण योजना सुपरहिट नाही तर क्रांतिकारी ठरली. लँडस्लाइड विक्टरी मिळवून दिली महाराष्ट्राच्या इतिहासात. 232 जागा कधीच महायुतीला मिळाल्या नव्हत्या, कुणालाच मिळाल्या नव्हत्या. त्या 232 जागा विधानसभेच्या निवडणुकांमध्ये मिळाल्या. आणि म्हणून या ठिकाणी मला आनंद आहे. आणि आता म्हणून महिला अबला नाही तर सबला आहे. बाळासाहेब म्हणायचे महिला आमच्या शिवसेना महिला आघाडी रणरागिणी आहे. आणि म्हणून अन्याय झाला की तिथं पेटून उठणं,
त्या अन्यायग्रस्ताला वाचा फोडणं, मदत करणं या ठिकाणी लेक लाडकी योजना आपण जशी केली तशी आपण आपली सुनेची योजना केली ना, लाडकी सून सुरक्षित सून ही देखील योजना आपण सुरू केली आहे. आणि म्हणून ज्या ज्या ठिकाणी अन्याय होईल तिथं तिथं त्या आपल्या बहिणींच्या मदतीला शिवसेना धावून गेल्याशिवाय राहणार नाही हा विश्वास मी आपल्याला व्यक्त करतो. आणि जिथं शिवसेना हे समीकरण आहे, जिथं आपत्ती तिथे शिवसेना, जिथे संकट तिथे शिवसेना. राज्यामध्ये आपण पाहिलंय, देशात पाहिलं, काश्मीरमध्ये देखील पाहिलं, पूर आला, महापूर आला, कोल्हापूर, सांगली, सातारा, कोकण, कधी आपलं केरळ, उत्तराखंड सगळीकडे आपण पोहोचलो. पहलगाममध्ये आपल्या लाडक्या बहिणींचा सिंदूर पुसण्याचं पाप केलं, तिथेही शिवसेना पोहोचली त्यांना आणण्यासाठी. आता पाहिलं इराण, इस्रायल, अमेरिका युद्धात देखील दुबईला देखील अडकलेल्या आपले भारतीय महाराष्ट्रातल्या लाडक्या बहिणी भाऊ त्यांनाही आणण्याचं काम आपण केलंय. म्हणून शिवसेना कुठे पोचू शकत नाही असं कुठलंच नाही. अशक्य कुठली गोष्ट आपल्याकडे, नामुमकिन अशी कुठली गोष्ट शिवसेनेच्या पुस्तकात नाही. आणि म्हणूनच मला त्याचा अभिमान आहे. आणि म्हणून आज मी आपल्याला एवढंच सांगतो की या ठिकाणी आजचा दिवस स्त्री शक्तीला सलाम करण्याचा आहे, सल्यूट करण्याचा आहे. आणि म्हणून मी जिच्या हाती प्रगती, विकासाची दोरी, ती जगाला उद्धारी, अशा प्रकारची जी काही विचार आपल्या समोर आहेत. म्हणून आपण सगळ्यांनी मिळून लाडक्या बहिणींना साथ देऊया. आणि जाता जाता एवढंच सांगतो, स्त्री म्हणजे वात्सल्य, स्त्री म्हणजे मांगल्य, स्त्री म्हणजे मातृत्व, स्त्री म्हणजे कर्तृत्व, आदी शक्ती तू, प्रभूची भक्ती तू, झाशीची राणी तू, मावळ्यांची भवानी तू, आणि प्रयत्नांना लाभलेली जननी तू. तूच जिजाई, तूच भीमाई, तूच रमाई, तूच सावित्रीबाई, तूच अहिल्या देवी, तूच झाशीची राणी मी म्हटलं, तूच दुर्गा, तूच चंडिका, तूच माता, तूच सीता. नको करू चिंता, पुढे जात राहू तुझ्या मागे खंबीरपणे, तुझा आहे हा लाडका भाऊ. धन्यवाद. सगळ्यांना जागतिक महिला दिनाच्या मनापासून शुभेच्छा. उदय सामंत यांना एवढंच सांगू इच्छितो की जेवढं काय आपल्या लाडक्या बहिणींसाठी आत्मनिर्भर होण्यासाठी, स्वतःच्या पायावर उभं राहण्यासाठी जेवढ्या काही योजना तुम्हाला करता येतील तेवढ्या करा. त्या योजनांमुळे आपल्या लाडक्या बहिणी आपल्या कुटुंबाला आधार देतील आणि उभ्या राहतील. आणि आंबेडकरांना हे सांगू इच्छितो की तुम्ही देखील माझ्या लाडक्या बहिणी मातांचं जे काही आरोग्य आहे ते कसं सुरक्षित राहील यासाठी तुमच्या घराघरामध्ये शासन आपल्या दारीप्रमाणे आरोग्य आपल्या दारी हे गेलं पाहिजे. प्रत्येकाच्या पर्यंत तुमचा आरोग्य विभाग पोचला पाहिजे असं देखील आपल्याला मी सांगू इच्छितो. पुन्हा एकदा सगळ्यांना मनापासून धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. यानंतर षण्मुखानंद सभागारच्या वतीने गणेश अय्यर साहेब माननीय उपमुख्यमंत्र्यांचा इथे सत्कार करतायत. गणेश अय्यर साहेबांना विनंती करतो की